हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैष्णवी देवकर घेऊन आली आहे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. कसे आहात तुम्ही सगळे? ॲज युजल मी मजेतच आहे. तुम्ही कसे आहात? सो येस, हिअर इज अ न्यू व्लॉग फायनली आफ्टर एजेस. दर व्लॉगला माझं ठरलेलं असतं. खरंच खूप दिवसांनी हा व्लॉग तर खूपच दिवसांनी येतो आहे. सो काय सांगू मी तुम्हाला, मला खूप इच्छा आहे की मी रोज व्लॉग केला पाहिजे, पण मला टाईमच भेटत नाही. माझं इंडस्ट्रीज अशी आहे की मी 24 आवर्स बिझी असते. सो असं व्लॉग करायला माझ्याकडे काही कंटेंटच नसतो. तो जर असतं तर फॉर शुअर मी केलं असतं, कारण मला हे इतकं आवडतं, इतकं मला ते पुढे न्यायचं आहे. पण ठीक आहे, नो वरीज. एक दिवस येईल की मी फेमस बनेन. ॲक्च्युली मी आहे, तुम्हाला माहिती आहे, मी एवढे कमी व्लॉग्स करते, स्टील माझे असे लोक मला असतात की भाई तुझं व्लॉग नाही आलं, तुझा व्लॉग आम्हाला खूप आवडतो, तू टाकत जा वगैरे. खूप छान वाटतं मला हे सगळं ऐकून. म्हणजे लिजिट मी 10 व्हिडिओज टाकले असतील, 10-12. त्यात पण मला हे सगळं ऐकायला मिळाल्यावर आयुष्यात मला खूप भारी वाटतं. सो त्या लोकांसाठी मी हा व्लॉग करते. मी हा पण नव्हते करणार, कारण मला एन्जॉय करायची असते मोमेंट. पण येस, व्लॉग हे माझ्यासाठी मेमरीज पण असतील. सो मी ठरवलं चला करूयात. आणि इट इज अ नेक्स्ट ट्रिप का व्लॉग. नेक्स्ट ट्रिप म्हणजे आजचीच सो ट्रिपचाच व्लॉग आहे हा. पण मी चालली आहे ट्रिपला श्रावणीच्या घरच्यांसोबत नाही गाईज. इट इज AP गँग. आणि आम्ही खूप दिवसांनी चाललो आहे परत अगेन. लिजिट ते गेले होते मध्ये 2-3 वेळा बाहेर, तेव्हा पण मला सुट्टी भेटली नाही. हॉटेल इंडस्ट्री गाईज. सो आता मी काढली सुट्टी, कारण मला ती मुवमेंट हवी आहे, मला गरज आहे सुट्टीची. आणि त्या 2 ट्रिप पण झालं तेव्हा पण असं नाही की 100% लोक होती. इट वॉज कधी कोणी नसायचं, कोणी एखादं नसायचं, हे नसायचं. पण ह्या ट्रिपला वी हॅव डिसायडेड की सगळ्यांनी जायचं आहे, कारण सगळ्यांचे लग्न व्हायला लागले जातात गाईज, सगळ्यांचे. सो आम्हाला ही ट्रिप इज मच नीडेड. टच वूड सगळं छान होणार आहे. सो आम्ही 1.5 वर्षांनी वगैरे आम्ही असे सगळे एकत्र चाललो आहे. सो येस, बेल वाजली, ट्रिपचंच सामान गोळा करायचं चालू आहे सगळं. सो तर मी सांगत हे होते की येस, आम्ही खूप दिवसांनी चाललो आहे आणि आमचं असं अचानक वगैरे ठरलं असं म्हणू शकता. आणि वी आर गोईंग, वी नीड दिस असं झालं आहे आता. सो येस, कालपासून मला व्लॉग करायचं होतं. शॉपिंग वगैरे आम्ही जे पळतो येड्यासारखे, डीमार्टला जा, भाजी घे, हे घे. वी आर डुईंग ऑल ॲट होम. म्हणजे आम्ही सगळं बनवणार आहे. म्हणजे आमची पोरच अशी होती की आपण घरी बनवू. तर म्हणलं वाय नॉट, लेट्स गो. मग आम्ही लिजिट सगळं घेऊन आलो आहे, म्हणजे भाजी, मीठ, मसाला सगळं. सो येस, असं आम्ही एक्सायटेड आहे. आत्तापर्यंत तर मी शॉपिंगच करत आहे, आता मी पॅकिंग स्टार्ट करणार आहे. सो बघूयात पुढे कसं काय होतं आहे. आता आम्ही भेटू 5ला निघायचं चाललं आहे. गाईज 5 AP-सोबत चालले आहे मी. 5 ठरलं आहे. आणि ह्यावेळेस मी स्वतः सांगितलं आहे की 5 म्हणजे 5. लेट झाला तर त्याला आम्ही सोडून जाणार. ठीक आहे. सो लेट सी. मी निघाले की तुम्हाला सांगते हवे की तिला निघतं आहे. सो येस, स्टे ट्यून, लेट्स गो. खूप मजा येणार आहे. आणि 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 आय एम थिंकिंग की व्लॉग पार्ट 1 पार्ट 2 करू की कसं, डिपेंड्स ऑन किती मी शूट करते आहे आणि किती माझ्याकडे कंटेंट आहे. सो मी पार्ट 1 पार्ट 2 करेल, और एकच ह्याच्यात मी बसवेल, कारण आम्ही चाललो आहे 3 दिवस फुल मज्जा, फुल राडा. आय एम एक्सायटेड बाई. काही झालं नाही पाहिजे. येस, बाय, सी यू. मी आता बॅकपॅक करते, चेंज करते ना, गेट बॅक टू यू. बाय. ही निवांत बसली आहे. डेरू एक्साइटमेंट बघू शकता गाईज तुम्ही. आणि अर्धी लोक या गाडीत आहेत. लेट्स गो. आणि मी या गाडीत. Hi! We are off to Lonavala. राडे एक्साइटमेंट तर बघितली आता तुम्ही प्रणीतची. आणि आता आम्ही निघतोय. Guys, subscribe to my channel too. I am going to start फायनली today. Hope so. बघू टुडे बघू. मला बोलली चालू करायचं आणि मी चालू केला, पण हिने काय चालू नाही केलं. हिची बडबड काही संपत नाही मध्ये मध्ये. तर फायनली आम्ही निघालोय. काय टाइम झाला? And Tukkar is back with her vlogs. Now फायनली you guys watch. 6 वाजत आले. आता आम्ही फुल काही नाही करणार आहे, एकच व्लॉग येणार, मग परत
इथे टाकतोय. सगळं सांग. कशाला टाकू? तूच बोल ना, म्हणजे ते येऊन झालं की नाही. हा नाही. तर फायनली आम्ही निघतोय. वाजले 6. अजून निघालो पण नाही आहेत आणि काहीतरी विसरलेत, त्यामुळे ते लोक चालत गेलेत. काय चाललंय माहिती नाही. पण मी विचार केला की मी व्लॉग का नाही करते. सो व्लॉग करते. सो निघाल्यावर भेटू. मंगलमूर्ती गणपती बाप्पा लेट गो. मंद बदक. सो आम्हाला निघून खूप वेळ झाला, पण आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं आणि वी आर इथल्या आम्ही जिंदगीला खूप ट्रॅफिक लागलं खूप. आता आम्ही भरतोय पेट्रोल आणि मग आता तरी रस्ता मोकळा दिसतोय, पण आमची खूप लोक मागे राहिलेत. खूप लोक म्हणजे दोन्ही गाड्या मागे आहेत. बघा मी लॉक केली. सो 2 गाड्या अजून मागे आहेत. अजून स्नेहाला पीक. तू बोलून घे, मग मी बोलतीये पण मग मी तिकडे अजून 2 गाड्या मागे आहेत ट्रॅफिकमध्ये. आम्ही आलोय पुढे, आम्ही जिंकलोय थोडंसं. आम्ही पेट्रोल पुढे भरायचा डिसिजन घेतलेला. सो येस, हिअर वी आर. आणि आम्ही खूप ॲडजस्ट करून बसतोय, कारण नाही माहिती आम्हाला, पण आम्ही बसतोय. झालं का रे भाऊ? झालं ना भाऊ, पेट्रोल भरला. आता अब होगा नंगा नाच, रात को होगा नंगा नाच. बस एवढं पण नाही बोलायचं. आम्ही अशा प्रकारे फक्त आमची गाडी आली आहे आणि साऊंडच साऊंड आहेत आता. थँक्स यार कुण्याने चांगली मॅनेजमेंट केली. आणि दिस इज आर गाड्या राहते. मी तुम्हाला पटकन एक विला टूर देते थोड्या वेळात. थोडं मला पण बघू द्या आधी. इकडनं एक विला आहे जिच्यावर आम्ही कब्जा करू शकतो. दिस इज आर विला. हा 3 BHK विला आहे. याचे सगळे डिटेल्स वगैरे तुम्हाला मी सांगते. आधी आम्हाला कळू दे की आम्ही कसं काय करणार आहे, कसं डिवाईड. आम्ही आहे की सगळे एकसाथ झोपायचं प्लॅनिंग आहे. तर सो आमची एक गाडी राहिली आहे अजून. आमच्या 2च गाड्या पुढे आल्यात. तोपर्यंत आम्ही सगळं सेटअप बॅगा काढतो आहे, सेटअप करतो आहे, फ्रेश होतो आहे आणि मग पार्टी. आजपासूनची पार्टी होणार डायरेक्ट संडेला सकाळी संपणार आहे गाईज. सो स्टे ट्यून्ड. सगळे लोक मला सोडून गेले. तुला क्लास नाही घ्यायचा का? आणि मी गाडीमध्ये शूट नाही केलं तर ह्या पोरीमुळे आता टाइमपास करते. आणि हिच्यामुळे मी आणि आम्ही कोणीच आवाज नाही घ्यायला, शूट नाही घ्यायला, कारण ही क्लास येत होती. आणि एवढे कष्ट करून पण मॅडमचा क्लास झालाच नाही. मग तिच्यासाठी आम्ही फास्ट घरी आलो आहे आणि आता ती क्लास घेण्यात आहे. सो मी काय करते. सो येस, मी फ्रेश होते आणि विल गेट बॅक टू यू. बाय बाय. केलं बास. इकडे येऊ नको. फुटबॉल फुटबॉल
चटणी कोणाला खायची? चटणी दुधाची खायची का? अरे फ्रीज दाराच्या इकडे ढकल ना, फ्रीज दाराच्या इकडे. हा फ्रीज तिकडे घेऊन जाऊ. मला माहिती तुम्हाला आवाज नाही येते पण बाई क्रेझी सीन चालेल इकडे. क्रेझी उंदीर आहे उंदीर. तुला काय बोलायचं यावर? तुझा काय रोल होता या सगळ्यात? भाऊ बरोपर्यंत येत नाही तो बाहेर. कुठे गेला कुठं? अरे पा गेला कुठं? त्याच्या खाली गेलाय. भाऊ शोधला भेटलेला का शोधलाय नाही गावला. आयुष्य पण भाऊ, चटणी 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 तुम्हाला चटणी उंदराची. ਸਾਤੇ ਤੈਨੂੰ ਰੱਬ ਮੰਨਿਆ ਦੱਸ ਹੋਰ ਕਿਹੜਾ ਰੱਬ ਦਾ ਦਵਾਰਾ ਹੋ ਦੱਸ ਹੋਰ ਕਿਹੜਾ ਦੱਸ ਦਾ ਗਵਾਰਾ ਸਾਤੇ ਤੈਨੂੰ ਰੱਬ ਮੰਨਿਆ ਤੂੰ ਮਾਨਿਆ ਨਾ ਮਾਨ ਦਿਲਦਾਰਾ ਸਾਤੇ ਤੈਨੂੰ ਰੱਬ ਮੰਨਿਆ. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही दोघं सुटलं, बाकी सगळे झोपलेत. सकाळचे 9:30 वाजलेत. असे बिगारात झोपले. आता आम्ही सगळ्यांना उठवायला चाललोय. मग ब्लॉग तर बंद आहे. लेट्स गो. इकडे नाही उठणारी लोक इतकं वावटत सगळी. जरा मोठ्यानं बोल ना, व्हिडिओ ऐकायला काय डोकं दुखतील रे तुमचे. काय होतं? काय होतंय? ओके, गुड मॉर्निंग. हे राहिले. आलो 10 मिनिटं. दळ्या सगळ्यांना झोपेत घेणार आहे. हे यांचे खरे लोक आहेत गाईस. ओजी आहेत हे सगळे. हे आवरल्यावर नंतर दाखवते तुम्हाला. स्निग्धर असली झोमेल नव्हतं. मी हात काढ पटकन. CR7 ला बोलतो. तो कितीला उठतो माहिती का? खिलाडी उठवूनच राहिलो आम्ही. समाधान धा. भाऊ उठलीये का? खात ती घाण दिसते ना व्हिडिओ मध्ये. मला नको घेऊ, मी पोरगा दिसते. कोणीच नाही. मी आज टेरेसवर आली आहे. यू वोंट बिलीव्ह आमचा व्ह्यू. आई शपथ. 3, 2, 1 में मी रिव्हील करते केस माझे. कसलं वाढीव आहे. लोहगड कुठलं आहे रे? हे सगळंच बघा आता तू. हे फोटो दिसत नाही सुंदर, पण डोळ्यांना इतकं सुंदर दिसतंय ना. इकडे छोटासा धबधबा पण आहे. इफ यू कॅन सी. एक नाही, सगळे मिनी धबधबे. खूप भारी. चढमध्ये आम्ही सगळ्यांना उठवलं, पण दॅन वी रिअलाइज की आमच्याकडे दूधच नाही आहे. सो आम्ही आलो आता दूध घ्यायला. हो की नाही गौरव? आता शांतपणा करून सगळ्यांना उठवलं आणि दूधच नव्हतं. मग आम्ही पळत आलोय दूध घ्यायला सगळे.
आणि ते बावट तर नाही पण आहे. आणि समनंदा आणि मंथन आहे. सो दूध शॉपिंग केली आम्ही आता. चिकनचं काय आता द्यायची का ऑर्डर? चिकन पण घ्यायचं आहे. चिकन कुठे चिकन टुडेज चहा बाय समाधान राजगिरे. आणि हे सगळे टाइमपास करतात. मॉरल सपोर्ट देतात. मी साखर सोडून दिली त्या पिशव्यात. तू काय केलं बाळा? ही खाती ब्रश करता खाती पोरगी. ब्रश केला नाही काय ती खाती तरी पण खाल्लेली पोरगी, खाल्लेली एक नंबरची सेनल ब्रश केले आणि फिनेल फिनेल बोलला. सेम्पू दे ना. आम्ही इथं काम करतोय. इनला आहे ना सेम्पू? आता आपण पाण्यात जायचंय ना? हो हो. गाइस, सो हिअर इज एंड ऑफ द व्हिडिओ. जसं की मी तुम्हाला बोलले होते की 3 दिवस आम्ही चाललो आहे तर व्लॉग थोडा मोठा होऊ शकतो. आणि येस, तो खूप मोठा झाला आहे. सो मी पार्ट 1 आणि पार्ट 2 टाकते आहे. सो स्टे ट्यून फॉर पार्ट 2. आय होप पार्ट 1 तुम्ही खूप एन्जॉय केला असेल. आणि जसं तुम्हाला कळलंच की आम्हाला उंदीर पण सापडला होता. तो आम्ही पकडला आहे का नाही ह्याच्यासाठी तुम्हाला पार्ट 2 हा बघावाच लागेल. खूप मजा आली आहे. सो तुम्ही ते नेक्स्ट व्लॉगमध्येच बघा आम्ही पकडलं आहे का नाही. दॅट्स इट. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब असंच प्रेम करत राहावा आणि स्टे ट्यून. दॅट्स इट. बाय बाय.